आज मी देवाचं नाव घेऊन अशा प्रकारचं हलवाईकडे मिळणारं स्वीट तयार करायला घेतलं की जे करता करता माझी बरीचशी अशी बुरी हालत झाली होती. कारण हे स्वीट जेवढं खायला सोपं आणि टेस्टी आहे तेवढंच करायला सुद्धा अवघड आहे. आणि म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है, तशातला हा प्रकार आहे. करायला थोडा वेळ जास्त लागत असला तरीही खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि फार काही साहित्याला लागत नाही. महत्त्वाचे मेन 3च इन्ग्रेडियंट आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे कॉर्नफ्लोअर. तर इथे मी कॉर्नफ्लोअर घेत आहे. साधारणतः पाऊण कप आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 कप इथे मी पाणी घेते आहे. जर तुम्हाला ग्रॅममध्ये प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. तर इथे 2 कप पाणी, पाऊण कप कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे मी. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कपमध्ये मी मेजरमेंट दाखवते, कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे हे असे कप अवेलेबल असतात. त्यानंतर 1 कप एवढी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप सेपरेट पाणी घेतलेलं आहे साखरेचा पाक किंवा चाचणी करायला. आणि सोबतच 3 ते 4 टेबलस्पून किंवा मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी कंपल्सरी आपल्याला नॉनस्टिक कढई घ्यायची आहे. आणि इथे मी बाजूला काय केलेलं आहे, जे आपण 2 कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पाऊण कप एवढा कॉर्नफ्लोअर आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये घुळवून बाजूला ठेवून द्यायचा आहे. तर हे छान मिक्स करायचं आहे आणि या रेसिपीचा अंदाज तुम्हाला हळूहळू येईल की मी नक्की काय बनवते आहे. तर त्यानंतर आपण अर्धा कप इथे पाणी घेतलेलं होतं, ज्यामध्ये आपण साखरेचा पाक बनवणार आहोत. तर अर्धा कप पाणी आणि 1 कप साखर आपल्याला इथे घालायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. रिसेंटली मी इंस्टाग्रामला या रेसिपीची स्टोरी टाकली होती आणि बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या होत्या की हा पदार्थ तू बनवत आहेस. तर इंस्टाग्रामला तुम्ही जर मला फॉलो करत नसाल तर तिथे सुद्धा फॉलो करा, कारण रेसिपीचे अपडेट किंवा नवीन रेसिपी किंवा शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करतच असते. तर इथे साखर विरघळेपर्यंत मी 1 लिंबू घेतलेला आहे, अर्धा कट करून घेतलेला आहे आणि साखरेचं परत रिक्रिस्टलायझेशन होऊ नये, म्हणजे पुन्हा त्याची साखर बनते बऱ्याच वेळा पाक केल्यानंतर. तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा इथे लिंबाचा रस घालणार आहे, ज्यामुळे साखर जी आहे ती पुन्हा कडक होत नाही. आणि लिंबू आपल्याला तेव्हाच घालायचा आहे जेव्हा पूर्णपणे साखर आधी विरघळली जाते. विरघळल्यानंतरच मग आपण यामध्ये लिंबू घालून मिक्स करणार आहोत. आता याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे. साखर विरघळली, लिंबू घातला की त्यानंतर आपण जे कॉर्नफ्लोअर आणि पाण्याचं जे मिक्सचर करून ठेवलेलं आहे ते आता मी यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. आता हाताची भरपूर अशी मेहनत इथे असणार आहे, कारण या रेसिपीला किंवा हे जे डेझर्ट आहे त्याला बनवायला खूप वेळ जातो. साधारणतः 30 ते 40 मिनिटं तुम्ही पकडून चालू शकता रेसिपी, म्हणजे जेव्हा आपण हे मिक्स करतो कॉर्नफ्लोअर तेव्हापासून. आणि त्यानंतर हळूहळू हे छान असं घट्ट होत जातं, सेट होत जातं. आणि सलाम आहे त्या हलवाई लोकांना, कारण त्यांच्याकडे एवढा पेशन्स असतो, कारण थोडासा पदार्थ बनवूनसुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला ते खूप होतं. तर इथे तुम्ही बघाल तर 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर जेव्हा आपण मिक्स करत जातो तेव्हा हे आधी घट्ट होत जातं अशा प्रकारे. आणि या रेसिपीमध्ये तुम्ही 1 मिनिटसुद्धा ही कढई सोडून जाऊ शकत नाही, कारण तुम्ही थोड्या वेळासाठी जरी याला बाजूला ठेवलं की त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात. आता हे घट्ट झालं की यामध्ये स्टेपवाईज मी तुम्हाला तूप सांगणार आहे कधी कधी घालायचं ते, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे मिश्रण घट्ट झालं की यामध्ये तेव्हा आपण 2 छोटे चमचे तूप घालणार आहोत. साजूक तूप घाला, म्हणजे टेस्ट छान येते. आणि हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तूप चांगलं मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. तुपाचं प्रमाण तुम्हाला हवं तर तुम्ही कमी करू शकता. इथे मी 2 चमचे घातले, तुम्ही फक्त 1 चमचा घातला तरीही चालेल, परंतु तुपाने ह्या डेझर्टला खूप छान अशी शाईनसुद्धा येते आणि सोबतच टेस्टसुद्धा खूप छान येते. कारण आपण मिठाई बनवतो आहे, त्यामुळे मिठाई म्हटली की घरगुती मस्त साजूक तुपात असली की बरं होतं. आता बराच वेळ झालेला आहे, साधारणतः 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. मी याला कंटिन्युअसली मिक्स करते आहे आणि हळूहळू ते थोडंसं मिक्स होत जातं, कमी होत जातं. आणि साधारणतः 10 ते 12 मिनिटानंतर पुन्हा एकदा 1 चमचाभर तूप मी यामध्ये घालते आहे. तर थोडंसं कोणी मदतीला असेल तर मदतीला घ्या, कारण मी हाच विचार करत होते की आपण एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये बनवतोय. बाहेर आपण मिठाई स्वीट शॉपमधून जेव्हा घेतो तेव्हा किती एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला असं वाटतं की अरे किती सोपं असेल, परंतु खरंच त्या लोकांची कमाल असते. मोठ्या मोठ्या कढयांमध्ये दिवसभर ते मिक्स करत राहतात
आणि त्यांच्या हाताचं काय होत असेल हे आज मला जाणवतंय. आणि त्यामुळेच मे बी मिठाई ही महाग असेल आणि पदार्थ तर यामध्ये जातातच चांगले चांगले, परंतु करण्याची मेहनतसुद्धा खूप असते. तर इथे मी आता काय केलेलं आहे, साधारणतः पहिले 10 मिनटं झाले, पहिले जे आपलं मिश्रण आहे ते घट्ट झाल्यावर मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा ते 10 मिनटं आपण ते मिश्रण मिक्स करू तेव्हा 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा 10 मिनटानंतर यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेलं आहे. आता इथे सियाला बघायचं होतं मी नेमकी काय करते एवढ्या वेळापासून, तर तिला दाखवलं. म्हणजे साधारणतः मला 10 करून 30 मिनिटे झालेली आहेत. मी याला कंटिन्युअसली मिक्स करते आहे आणि 3 वेळा मी यामध्ये जवळपास 4 ते 5 चमचे तूप घातलेलं आहे. 30 ते 35 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण कढई सोडतं आहे, म्हणजे थोडंसं त्याचा गोळा तयार होत आहे. आणि इथे मी तोपर्यंत तुम्ही ही स्टेप आधी पण करू शकता, थोडेसे मगज बी आणि काजू जे आहे ते ड्राय रोस्ट करून घेत आहे, ज्यामुळे सॉफ्ट मिठाईमध्ये मस्त असे ते क्रंची लागतील. आता हा जो आहे कराची हलवा आहे, जो आपण बाजारामध्ये किंवा स्वीट शॉपमध्ये ऑरेंज कलर म्हणजे केसरी रंग, पिवळा रंग किंवा हिरव्या रंगामध्ये आपल्याला मिळतो. तर मी आज हिरवा रंग घालते आहे यामध्ये. आणि हा जो कलर आहे तो पोपटी आहे, निऑन ग्रीन कलर आहे जो केकमध्ये मी वापरते. तर तुमच्याकडे हा नसेल तर हिरवा आणि पिवळा मिक्स करू शकता किंवा केसरी कलर आपल्या घरामध्ये जनरली असतो तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता इथे थोडीशी एक ट्रॅजेडी माझ्यासोबत झाली की मी व्हिडिओ बंद असताना ड्रायफ्रूट्स यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि माझ्या लक्षातच आलं नाही की कॅमेरा बंद होता. बऱ्याच वेळा ह्या ज्या ट्रिकी रेसिपी असतात त्या करताना रेसिपीकडे जास्त लक्ष असतं आणि त्यामुळे थोडंसं व्हिडिओकडे दुर्लक्ष झालं माझं. आणि ड्रायफ्रूट्स मी यामध्ये घातलेले आहेत आणि फक्त मिक्स केलेलं आहे, फार काही स्टेप केलेली नाही आहे. जर तुमच्याकडे केवडा वॉटर किंवा केवडा इसेन्स असेल तर तो यामध्ये थोडासा घाला, त्याने चव आणखीन छान येते, नाहीतर स्किप केला तरीही चालेल. आता ज्या भांड्यामध्ये आपण सेट करणार आहोत त्या भांड्याला तूप घालून घ्यायचं आहे, तूप लावून घ्यायचं आहे सॉरी, आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून फटाफट आपल्याला हे सेट करायचं आहे. तर साधारणतः 30 ते 35 मिनिटं याला मिक्स करण्यासाठी जातात. जर गॅसवर पण डिपेंड करतं, 40 ते 45 मिनिटंसुद्धा लागू शकतात. आणि अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला ही एका भांड्यामध्ये सेट करायची आहे. आणि याचं जे टेक्स्चर आहे ते जर रबरासारखं झालं तरच ती परफेक्ट झाली असं समजलं जातं. तर मी खूप देवाचं नाव घेऊन सेट करायला ठेवली होती, अर्धा पाऊण तास सेट करायची आहे. थंड झाल्यानंतर इथे मी आता ती डिमोल्ड करायला घेतलेली आहे. तर म्हटलं देवा एवढी मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ जरा मला चांगलं दे. तर इथे मी डिमोल्ड करते आहे आणि तूप लावलेलं आहे त्यामुळे ती एकदम सोप्या पद्धतीने डिमोल्ड होते. तर चला तुम्हाला दाखवते. आणि मला असा खूप आनंद होतो जेव्हा एखादी रेसिपी एवढ्या मेहनतीनंतर चांगली होते. तर छान असं रबरी टेक्स्चर आलेलं आहे याला आणि थोडंसं ते जेली टाईप असतं. तुम्ही कोणी खाल्लेली आहे आणि तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर मला पण स्वीटमधल्या सगळेच पदार्थ ऑलमोस्ट आवडतात आणि हा सुद्धा पदार्थ माझ्या आवडीचा आहे. आणि स्वीटचा असा कॉम्बो पॅक येतो, त्यामध्ये बरेचसे पदार्थ असतात, त्यामध्ये हा नक्की येतो. याला प्लास्टिकने पूर्णपणे रॅप केलेलं असतं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही कराची हलवाची रेसिपी आपली झालेली आहे, परफेक्ट एकदम आणि एकदम मस्त सॉफ्ट, खाण्यासाठी सुद्धा सॉफ्ट आहे आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता मस्त हलवाईकडे मिळतं त्याच पद्धतीचं झालेलं आहे. तर तुम्हाला थोडी मेहनत करून छान एखादा पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मेहनत आहे पण टेस्ट इतकी छान आहे याची की तुम्हाला ती नक्की आवडेल. तर बाहेरचे भेसळयुक्त पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही असे डेझर्ट बनवू शकता आणि खाऊ शकता. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचा रेसिपीचा फोटो मला टॅग करायला विसरू नका. इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.